नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये। तर बघा मित्रांनो, सध्याचं जग जे आहे ते स्पर्धेचं जग आहे आणि आपण आज व्हिडिओ जो बनवलेला आहे तो बघा स्पर्धा परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी आणि स्पर्धा परीक्षेचा नेमका अभ्यास कसा करावा या विषयावर तुमच्याशी मी बोलणार आहे। बघा हा व्हिडिओ सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। मग त्यामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू देत, तुमच्या शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षा असू देत किंवा जर तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, मग त्यामध्ये पोलीस भरती असू दे, तलाठी भरती असू दे, रेल्वेच्या परीक्षा असू देत, एमपीएससी असू दे, यूपीएससी असू दे, कोणत्याही एक्झाम्स असू देत, जर तुम्ही देत असाल तर त्याची तयारी कशी करावी किंवा त्यासाठी कोणते विषय महत्त्वाचे आहेत, त्याचा अभ्यास कसा करावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर बघा, तुम्ही मित्रांनो माझे व्हिडिओ बघता, तुम्ही कमेंट करून मला सांगता की मॅडम हे सांगा ते सांगा। खरोखर मित्रांनो तुमचे मनापासून आभार। अशीच तुमची साथ शेवटपर्यंत राहू द्या आणि चॅनलला जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे। पहिल्यांदा आपण स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे विषय कोणते कोणते असतात ते बघूया। त्यामध्ये पहिला विषय आहे बघा मराठी भाषा। पहिला विषय आहे मराठी भाषा व व्याकरण। बघा, आता कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरणाची तयारी आपल्याला भरपूर करावी लागते। बघा म्हणजे मराठीमध्ये जेवढं काही व्याकरण आहे ते सगळे व्याकरण आपल्याला आलं पाहिजे। बघा, तुम्ही त्यासाठी वेगवेगळी बुक्स रेफर करू शकता आणि तुम्ही आपला मराठी विषय हा पक्का करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा कोणतीही असू दे तो तुमचा विषय जर पक्का असेल तर तुम्ही त्यामध्ये 100% पास होणार। बघा, दुसरा विषय आहे इंग्रजी व्याकरण। दुसरा विषय आहे इंग्रजी व्याकरण। जसं मराठी व्याकरण महत्वाचं आहे तसंच इंग्रजी व्याकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे। जर तुम्हाला इंग्रजी जास्त येत नसेल तर तुम्ही इंग्रजी शिकलं पाहिजे। तुम्ही वेगवेगळी बुक्स रेफर करा। जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही वहीवर सगळं लिहून काढा सूत्र वगैरे आणि त्याप्रमाणे तुम्ही वाक्य वगैरे लिहायला शिका, म्हणजे तुमचा हाही विषय एकदम पक्का होऊन जाईल। जे काही ग्रामर आहे इंग्लिश ते सर्व तुम्ही तुमचं परफेक्ट करा, जेणेकरून कोणतीही परीक्षा असू दे तुमचा हा जर विषय परफेक्ट झाला, तुमचा जर हा विषय झाला परफेक्ट तर तुम्हाला पटकन येणार आहे। यातलं कोणतंही तुम्हाला एक्झाम्पल येऊ दे इंग्लिश मधलं, तुम्हाला पटकन येणार आहे। त्यामुळे तुमचा इंग्रजी हा विषय पण चांगला परफेक्ट झाला पाहिजे। त्यानंतर आहे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञान मध्ये कोणते कोणते विषय असतात बघा। सामान्य ज्ञान मध्ये असतो इतिहास असतो, त्यानंतर नागरिक शास्त्र असतं बघा, त्यानंतर सामान्य विज्ञान, त्यानंतर भूगोल हा पण विषय असतो, भूगोल, अर्थशास्त्र पण विषय असतो आणि राज्यघटना। बघा, आता हे सामान्य ज्ञानामध्ये एवढे विषय महत्वाचे आहेत। आपल्याला इतिहासाची पण पुस्तके वाचली पाहिजेत, इतिहास, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञानाची पुस्तके आपल्याला रेफर केली पाहिजेत, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यघटना हे सगळे आपल्याला बुक्स रेफर केली पाहिजेत। त्यामुळे सामान्य ज्ञानावर आधारित खूप क्वेश्चन्स असतात, त्यामुळे आपल्याला हा पण आपला विषय एकदम परफेक्ट केला पाहिजे। बघा, आता हे 3 विषय झाले, आणखीन काही विषय आहेत ते पण आपण बघूया। बघा, आता चौथा विषय आहे आपला अंकगणित आणि बुद्धिमत्ता। बघा, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हे विषय आहेतच, त्यामुळे आपल्याला या विषयाची तयारी भरपूर केली पाहिजे। अंकगणितामध्ये कोणत्या कोणत्या क्रिया आहेत, समसंख्या कोणत्या, नैसर्गिक संख्या कोणत्या, परिमेय संख्या कोणत्या, हे तुम्ही सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे, भरपूर आहे अंकगणितामध्ये। त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता सुद्धा, म्हणजे तुम्हाला ही सगळी पुस्तके जी आहेत याची वेगवेगळी बुक्स असतात ती तुम्हाला रेफर केली पाहिजेत आणि तुमचा हा विषय पक्का झाला पाहिजे, कारण हे जे 2 विषय आहेत तेच प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हमखास असतात। त्यानंतर बघा चालू घडामोडीवर आधारित खूप क्वेश्चन्स असतात। म्हणजे तुम्हाला बातम्या बघितल्या पाहिजेत, दररोज तुम्हाला पेपर वाचला पाहिजे, सध्या काय चाललं आहे जगामध्ये ते तुम्हाला यावर आधारित क्वेश्चन्स असतात। बघा, आपल्या देशावर आधारित असतात, आपल्या महाराष्ट्रावर आधारित असतात किंवा स्पोर्टवर आधारित असतात। त्यामुळे चालू घडामोडी तुम्हाला सगळ्या ह्या माहिती पाहिजेत की सध्या म्हणजे जगात काय चाललं आहे, तुम्हाला दररोज बातम्या वाचल्या पाहिजेत। त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी सगळ्या माहिती पाहिजेत। बघा, म्हणजे हे जे 5 विषय आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी,
तुम्हाला जर तयारी करायची असेल स्पर्धा परीक्षेची तर तुम्हाला हे 5 विषय परफेक्ट आले पाहिजेत. तुम्हाला त्यासाठी भरपूर पुस्तके रेफर करावी लागतील. तुम्हाला याचा अभ्यास भरपूर करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे एकदम सोपी जाणार आहे. बघा आता या सगळ्याचा अभ्यास कसा करायचा ते आपण आता पुढे पाहणार आहोत. नेमका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा ते आपण पाहूया. तर बघा आता नेमका अभ्यास कसा करायचा हे आपण बघूया. बघा आता काय काय विद्यार्थ्यांची म्हणजे शंका असते मनामध्ये की बाबा आपण तासन तास अभ्यास करतो तरी आपल्याला परीक्षेला जास्त मार्क का पडत नाहीत बरं. कारण आपल्या मनामध्ये म्हणजे भीती पण असते बघा की आता आपण या विषयाचा अभ्यास केलेला आहे, आपण हा अभ्यास केलेला आहे आणि जर हे एक्झामला आलंच नाही तर काय करायचं असंही काय काय मुलांना वाटतं. तर बघा काय काय मुलं खूप अभ्यास करतात, तासन तास बसून अभ्यास करतात, पण तरीही त्यांना एक्झामला जास्त मार्क पडत नाहीत. मग असं का होतं बरं. असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. तर बघा आता काय काय मुलं खूप हुशार असतात, एकदम टॉपर विद्यार्थी असतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की ह्या मुलांना मार्क जास्त कसे पडत असतील बरं. ही मुलं आपल्यापेक्षा जास्त अभ्यास करत असतील का, ही मुलं कशा प्रकारे अभ्यास करत असतील. तर बघा खरं तर जे टॉपर मुलं असतात ती खऱ्या अर्थानं जास्त कधी अभ्यास करतच नसतात. म्हणजे तासन तास बसून ती मुलं अभ्यास कधी करतच नसतात. कारण बघा जी टॉपर मुलं असतात ती मुलं हार्ड वर्क करत नाहीत, ती मुलं स्मार्ट वर्क करतात. म्हणजे कसं बघा मोजकाच अभ्यास करायचा पण परफेक्ट करायचा असं त्या मुलांचं असतं. उगाच सगळं काही वाचत बसायचं नाही आणि ते पाठ करत बसायचं नाही. बघा थोडंच वाचायचं पण ते मनापासून वाचायचं. टॉपर मुलांचं असंच असतं, ते तासन तास बसून कधी अभ्यास करत नाहीत तरीही त्यांना एक्झामला त्यांचा पहिला नंबर येतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की बाबा आपण एवढा अभ्यास करून आपल्याला मार्क पडत नाहीत आणि ही मुलं एकदम कमी अभ्यास करतात. म्हणजे जर आपण त्यांच्या घरी गेल्यानंतर त्याला बघितलं तर आपण म्हणतो की बाबा ही मुलं तर जास्त अभ्यास पण करत नाहीत तरी पण यांना मार्क का बरं जास्त पडत असतील. तर बघा आता नेमका अभ्यास कसा केला पाहिजे आणि आपल्या लक्षात राहत नाही म्हणजे आपण नेमकं काय केलं पाहिजे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. बघा आता आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे की नेमकं अभ्यासाची वेळ कोणती असावी. बघा नेमकी अभ्यासाची वेळ आपली कोणती असावी. अभ्यासाची वेळ आपण पहिल्यांदा काय केली पाहिजे, ठरवली पाहिजे. त्यासाठी जर आपला अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे सगळं, तर आपल्याला पहिल्यांदा अभ्यासाची वेळ फिक्स केली पाहिजे. कधीही उठून आपण अभ्यास करायला बसायचं नाही. म्हणजे बघा जेव्हा आपली इच्छा असेल तेव्हाच आपण अभ्यास केला पाहिजे. उगीच बाबा हे आता आपल्याला करायचंच आहे, हे आपल्याला केलंच पाहिजे, आता हे आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही, उगीच आपलं मन म्हणजे मनाची आपल्याला तयारी नसताना आपण अभ्यास करून काही उपयोग नाही. फक्त आपण वाचून काढणार पण आपलं लक्ष तर अभ्यासामध्ये नसतं. मग त्यावेळी आपण अभ्यास करून काहीही उपयोग नाही. बघा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुमचं मन तेव्हा तयार पाहिजे अभ्यास करायला की बाबा आता माझं मन तयार आहे आणि मी आता अभ्यास केला पाहिजे. तर सकाळी अभ्यास केला पाहिजे. बघा सकाळी सकाळी लवकर तुम्ही जेव्हा उठता, तुम्ही 4ला उठा किंवा 5 वाजता उठा, तर तेव्हा एकदम शांत वेळ असते आणि तेव्हा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. कारण वातावरण शांत असतं आणि जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा आपल्या लक्षात राहतं बरोबर की आपण काय वाचलेलं आहे ते. मग आपण दिवसभर जरी नाही अभ्यास केला तरी आपल्याला चालेल. बघा जर तुम्ही 5ला उठून सकाळी 6 पर्यंत 1 तास जरी वाचन केलं तरी पण तुम्हाला ते पुरेसं आहे. मग तुम्ही दिवसभर जरी नाही अभ्यास केला तरी पण काही फरक पडत नाही. पण 1च तास अभ्यास करा पण मनापासून अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे तीच आपली अभ्यासाची योग्य वेळ आहे सकाळी लवकर. पण आपलं मन पण तेवढंच तयारीचं पाहिजे अभ्यास करण्यासाठी. बघा सकाळी सकाळी लवकर तुम्ही अभ्यास करू शकता. बघा आता महत्त्वाचे पॉइंट कोणते कोणते आहेत त्यामध्ये आहे उत्सुकता. उत्सुकता आता बघा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर महत्वाचा पॉइंट आहे उत्सुकता. म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये आवड पाहिजे. महत्वाचे म्हणजे अभ्यासामध्ये आवडच नाही आणि म्हणायचं नुसतंच की मला खूप मोठं व्हायचंय, माझं स्वप्न आहे की मला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, मोठे मोठे म्हणजे ऑफिसर वगैरे व्हायचंय. तर बघा मग त्यासाठी नुसती स्वप्न बघून आपल्याला उपयोग नाही ना. मग आपल्याला उत्सुकता पाहिजे, आवड पाहिजे आपल्या मनामध्ये, अभ्यासाची आवड सुद्धा पाहिजे. आणि जर आपल्या मनामध्ये आवड असेल तर आपल्याला सवड मिळते. बघा आवड असेल तर सवड मिळते ही एक म्हण आहे. जर आपल्याला अभ्यासामध्ये आवड असेल तर आपण सवड काढून
निश्चित अभ्यास करू शकतो। मग त्यासाठी आपल्याला सकाळी का उठावं लागेना, पण आपण 100% अभ्यास करणारच। मग म्हणून आपलं मन तयार पाहिजे, आपलं मन त्या अभ्यासामध्ये खुश पाहिजे आणि आपल्या मनाची तयारी पाहिजे, आपल्याला आनंद वाटला पाहिजे अभ्यास करायला। त्यामुळे हा महत्वाचा पॉइंट आहे, उत्सुकता आपल्याला असली पाहिजे। त्यानंतर तिसरा पॉइंट आहे बघा, नियमितपणा। नियमितपणा बघा, आता एक दिवस अभ्यास करायचा, एक दिवस नाही, असं आपल्याला चालणार नाही। जर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं असेल, जर त्यामध्ये आपल्याला यश संपादन करायचं असेल, तर आपण नियमित अभ्यास केला पाहिजे। की बाबा आज मी सकाळी उठले होते 5 वाजता, आता उद्या कशाला उठायचं, असं आपल्याला करून नाही चालणार। जर तुम्ही तुमच्या शरीराला जर तुम्ही सवय लावलीत लवकर उठायची, जर तुम्ही आज 5 ला उठलात, तर तुम्ही उद्या पण 5 ला उठणार। आणि जर तुम्ही हळूहळू असं 8 दिवस केलं, तर आपोआपच तुम्हाला सवय लागणार आहे आणि ऑटोमॅटिक तुम्हाला 5 वाजता जाग येणार आहे। तुम्हाला एकदम अभ्यासामध्ये गोडी पण निर्माण होणार आहे अभ्यासाविषयी। आणि सगळ्यांना घरातल्यांना पण माहिती असतं की बाबा ही 5 वाजता उठून अभ्यास करते, त्यामुळे हिला डिस्टर्ब करायचं नाही। त्यामुळे आपण सगळ्यांना सांगूनच ठेवायचं की मी आता अभ्यास करायला बसणार आहे, त्यामुळे मला कुणीही उठवायला वगैरे येऊ नका। मग तुम्ही जेव्हा नियमित तुम्ही अभ्यास करता, तुम्ही दररोज 5 वाजता उठता, तुम्ही जेव्हा उठता 5 ला, तेव्हा तुम्ही 1 तास तरी किमान अभ्यास केला पाहिजे। किमान तुम्ही 1 तास अभ्यास करा आणि दररोज अभ्यास करा। तुमच्या शरीराला ती सवय होऊन जाईल लवकर उठायची आणि आपल्या मनाला सुद्धा सवय लागून जाईल, अभ्यासाची गोडी निर्माण होईल अभ्यासाविषयी। त्यामुळे आपण नियमितपणा ठेवला पाहिजे, नियमित दररोज आपण अभ्यास केला पाहिजे, त्यामध्ये सातत्य आपण ठेवलं पाहिजे। मगच आपलं काय होणार आहे की आपल्याला कुठेतरी पुढे जाऊन आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे। चौथा पॉइंट आहे, परत परत वाचणे। परत परत वाचणे। परत परत वाचणे बघा, जर तुम्हाला एकदा वाचून काही लक्षात राहत नसेल, तर तुम्ही ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे। वाचलं पाहिजे। आता एखादा पॉइंट आहे, काहीतरी माहिती तुम्हाला आहे आणि तुम्हाला ते पॉइंट काहीतरी पाठ करायचे आहेत, जर तुम्हाला ते पॉइंट पाठ होत नसतील, तर तुम्ही ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते परफेक्ट लक्षात राहील। त्यामुळे तुम्ही त्याचं परत परत वाचन केलं पाहिजे। हा एक महत्वाचा पॉइंट आहे। त्यानंतर 5वा पॉइंट बघा, 5वा पॉइंट काय आहे, अगदी सोपा आहे, लिहिणे। जर बघा आता हा पण पॉइंट एकदम महत्वाचा आहे। जर तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचून लक्षात राहत नसेल, तर तुम्ही जे वाचलेलं आहे ते लिहून काढलं पाहिजे। आणि असं म्हणतात की एकदा लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचणं असतं, एकदा मनापासून लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचणं असतं। त्यामुळे जर तुम्हाला परत परत वाचून लक्षात राहत नसेल, तर तुम्ही ते सगळे पॉइंट जे आहेत ते एका वहीमध्ये लिहून काढले पाहिजेत आणि मग तुमच्या परफेक्ट लक्षात ते राहणार आहेत। हा महत्वाचा पॉइंट आहे। त्यानंतर बघा 6 आहे मनाची एकाग्रता। बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, मनाची एकाग्रता। यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन असं म्हणतो। तर बघा, जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसता, तेव्हा तुमचं मन शांत असलं पाहिजे। जर तुम्हाला तुमच्या मनाला शांत करायचं असेल, तर तुम्ही 10 मिनिटे एकदम शांत बसू शकता। तुमचं मन तुम्ही 10 मिनिटे शांत करू शकता आणि त्यानंतर तुम्ही अभ्यास करू शकता, जेणेकरून तुमचं मन त्या अभ्यासामध्ये राहील। त्या अभ्यासामध्ये मन आपलं एकाग्र झालं पाहिजे। खरोखर तुम्ही सुरुवात करून बघा मित्रांनो, तुम्ही खरोखर सुरुवात करून बघा, तुम्ही मनापासून अभ्यास करून बघा। तुम्ही एखाद्या पॉइंटवर जी माहिती असेल ती तुम्ही खरोखर मनापासून वाचून बघा। तुम्ही एकदा नाही 2दा वाचा, तुम्हाला ते पाठ सुद्धा करायची गरज नाही। असं काय नाही आहे की ती माहिती आहे तशीच आली पाहिजे। जर बघा तुम्ही ते 2दा वाचून काढलं, तर तुम्ही तुमच्या थोडं मनाचं पण तुम्ही त्यात घालून तुम्ही ते सगळं सांगू शकता जी माहिती आहे ती। पण बघा, तुमचं जर मन एकाग्र असेल, तर खरोखर तुमची तयारी एकदम परफेक्ट होणार आहे। मग ते कितीही मोठं उत्तर असू दे, जर तुमची मनाची एकाग्रता व्यवस्थित असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल, तर तुम्हाला ते परफेक्ट लक्षात राहणार आहे। त्यासाठी आपलं मन जाग्यावर पाहिजे, व्यवस्थित आपलं मन एकाग्र झालेलं पाहिजे। नेमकं विषय कोणते कोणते महत्वाचे आहेत ते बघितलेलं आहे स्पर्धा परीक्षेसाठी।
आणि नेमका अभ्यास कसा करावा, त्यासाठी आपल्याला अभ्यासाची वेळ कोणती असावी, मग त्यामध्ये उत्सुकता पण असली पाहिजे, नियमितपणा असला पाहिजे, परत परत वाचणे, लिहिणे आणि मनाची एकाग्रता, हे सगळे पॉइंट खूप महत्वाचे आहेत. जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित कराल तर तुम्ही नक्कीच सक्सेस होणार आहात मित्रांनो. बघा, तुम्ही मग कोणत्याही स्पर्धा परीक्षेला बसला असाल, जर तुम्ही याची तयारी परफेक्ट केलीत तर तुम्हाला 100% तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.